भगवताची दिसे ठाई राहिल्या निश्चळ आहे अचळी अचळ. एके हाकेच्या कपाटी तेथे अनेक नाद उठी. अभ्रेद हवे शशी असे तेथे दुसरे भासी. ठाई राहिल्या निश्चळ आहे अचळी अचळ. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून या जगाची वर्तमान स्थितीची वास्तविकता प्रदान करतायत. वेदाचा, शास्त्राचा, ऋषीमुनींचा सिद्धांत आणि प्रत्यक्षात आपल्याला येत असलेला अनुभव फार मोठी तफावत आहे याच्यामध्ये. अनुभवाला आपण खोटं नाही म्हणू शकत, आणि वेदशास्त्राच्या सिद्धांतालाही आपण खोटं नाही म्हणू शकत. वेदाचा सिद्धांत असा आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म. सगळं काय आहे? परमात्मा आहे, देव आहे, तो आनंद स्वरूप आहे, म्हणजे सगळा आनंदच आहे. आनंदाशिवाय दुसरं काहीही नाही, नुसताच आनंद आहे. वेदाचा सिद्धांत. शास्त्रांनी वेदाचीच रे अशा प्रकारची ओढलेली आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. आणि त्याही पेक्षा जीवो ब्रह्मैव न अपरा. अपरा न, दुसरं काहीही नाहीये. जगतही ब्रह्म आहे, जीवही ब्रह्म आहे, नुसतंच काय आहे? ब्रह्म आहे. संतही आपला अनुभव सांगत असताना तसाच सांगतात. जगदेव जागता जगदेव विष्णुमय जग. विष्णुमय जग, जग अवघे देव मुख्य उपदेशाचे ठेव. ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव. म्हणजे संत अनुभवाने सांगतात की सगळा देव आहे. शास्त्र तेच सांगतं की देवाशिवाय दुसरं काय. वेदाचंही तेच म्हणणं आहे. आणि महाराज आपल्याला प्रत्यक्ष प्रतीती, आपला अनुभव, आपल्याला जे समोर दिसतं ते सगळं जगच दिसतं, देवाचा पत्ता नाही. शास्त्र सांगतं देवाशिवाय काही नाही, आणि आपले अनुभव असे आहे की देवाशिवाय सगळं काही आहे. आता याचा समन्वय कसा करायचा, हे कुठं एकत्र कसं आणायचं, कसं काय? बरं, एखाद्या दिवशीचा अनुभव असेल, भ्रम झालाय बा असं म्हणता येईल. नेहमीच भ्रम कसा, सगळ्यालाच भ्रम कसा काय? एखाद्याला भ्रम झाला, दोरी पडलेली, दोरीचं ज्ञान नाही झालं, त्याच्यावर काय भासला? साप भासला. तो काही नेहमी थोडाच भासतो. एखाद्या वेळेला भासतो, मंद अंधकार वगैरे असला तर. गडद अंधकारात भासत नाही, स्पष्ट प्रकाशात भासत नाही. एखाद्याला भासतो, ज्याला माहिती नाही, ज्याला इथं दोरी आहे हे माहित नाही, तो ज्याला ठेवलेलीच आहे, त्याला कशाला भासल तिथं साप? इथं सगळ्यालाच जग दिसत नव्हे, सगळ्याला जगच दिसत. सगळ्याला जग दिसत असं नाही. काय दिसत? जगच दिसत महाराज. आपण मानतो देव का दिसतो? देवळातही गेलं आणि तिथंही पाया पडत असलो तरी मानतो का दिसतो? मानतो. ज्यांना कोणाला दिसले असेल, नामदेव आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, या महात्म्यांचा अनुभव थोडासा बाजूला सारला. सर्वसामान्य तुमचा आमचा अनुभव काय? मानतो आपण देव श्रद्धेनं, शास्त्रावर विश्वास असल्यामुळं, संतावर विश्वास असल्यामुळं तो भाग वेगळा.
जगाशिवाय दुसरं काय प्रतीतीला येते? नुसतं जगच प्रतीतीला येतं, देव प्रतीतीलाच येत नाही. आणि शास्त्रांचे सिद्धांत असे आहे की देवच आहे जगाचा प्रपंच एक झाला होता, हे समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागवता कदा कल्पांती गडे ना, हे नाथ महाराज म्हणतात. आता हे म्हणणं सुद्धा कशात मोडलं जातं? प्रपंचातच ना. कारण द्वैतातच बोलायला द्वैतच लागतं ना. बोलणारा ज्याच्याशी बोलतो, जे बोलतो, झाले ना त्रिपुटी. बरंच अद्वैतात बोलणं नाही ना. अद्वैत भाषा चोद्यम नसते नापी तदुत्तरम चोद्यम वा परिहारो वा क्रियताम द्वैत भाषा. प्रश्न करायचा असेल, उत्तर द्यायचं असेल तर द्वैतातच यावं लागतं. अद्वैताविषयी बोलण्याकरता सुद्धा द्वैतातच यावं लागतं. द्वैतातच बोलणं आहे, अद्वैतामध्ये बोलणंच नाही. आणि हे आता ठीक आहे, आपल्याला काही घेणं देणं नसतं जास्त त्याचं. म्हणतात संत, म्हणतात नाही, ऐकायचं सोडून द्यायचं. आपला तेवढा अभ्यास चांगला आहे. फार त्याचा गांभीर्याने विचार करत बसायचं नाही. आपलं एकाने विचारलं का तुमच्या लक्षात कसं काय राहत नाही? तो लक्षात राहायचा प्रश्नच नाहीये. भगवंतानी 2 कान दिले, ते उगीच नाही दिलेले. विनाकारण देवाची चूक कशी काय काढायची आपण? ते 2 कान कशा काय दिलेले? एकातून आत घालायचं आणि दुसऱ्यातून बाहेर काढायचं. आम्ही ग्रंथ ऐकत असताना त्या प्रत्येक शब्दाचा अनुभवाशी तोला जोखा लेखाजोखा कधी करतो? कधीच करत नाही महाराज, कधीच नाही करत. आणि तो करायला पाहिजे असंही वाटत नाही. याचा सरळ सरळ अर्थ आहे की आपण संतांनी जे सांगितलेलं आहे ते खरं आहे असंच मानायला तयार नाही. संतांनी खरं सांगितलेलं आहे ही मान्यताच आपल्या ठिकाणी आहे की नाही हाच प्रश्न आहे. कारण आपण त्याचा कधी गांभीर्याने विचारच करत नाही, त्याच्यावर कधी आपल्याला शंका येत नाही, त्याप्रमाणे कधी प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्नही करत नाही. याचा अर्थ काय आहे? जसं एखादा वेडा माणूस बडबडतो, त्याच्याकडे शहाणी माणसं काय करत नाहीत, लक्ष देत नाही. तसाच प्रकार आहे हा, तसाच प्रकार आहे हा. अर्थम अनर्थम ज्ञान हे नित्य, अर्थ अनर्थासारखा तुकाराम महाराजांनी ठेवलेले आहे. असं कुठं असतं काय? फारच झालं तर आपलं म्हणत असतं तुकाराम म्हणतच राहते. त्याचं काय एवढं काय त्याचं? म्हणजे याचा अर्थ तुकाराम महाराज वेडे म्हणतच राहतात. त्याचा अर्थ काय? सरळ सरळ त्याचा अर्थ काय होतो? तेव्हा या शास्त्राचा सिद्धांत आणि आपली वर्तमान स्थिती, वर्तमान अनुभूती एकदम विरुद्ध अशा प्रकारची दिसते. द्वैताची प्रत्यक्ष प्रतीती आहे आपल्याला. शास्त्र सांगतं द्वैत नाहीच आहे. मग जर नाहीच तर प्रतीती काय येते? प्रतीती येते तर नाही अशा प्रकारचं कसं काय मानायचं? असे अनेक शास्त्राचे सिद्धांत आहेत की आपली प्रत्यक्ष अनुभूती आणि शास्त्राचा सिद्धांत याच्यामध्ये फार मोठी काय आहे? तफावत आहे. खूप मोठी तफावत आहे. तर या तफावतीचा या अभंगातून तुकोबाराय समन्वय अशा प्रकारचा साधण्याचा प्रयत्न करतात, वास्तविकता सांगतात. लहानपणी सगळेच मुलं खेळतात. म्हणजे पूर्वीचे खेळत होते, आता खेळण्याचे विषयही बदललेले आहेत. मुलांना वेळ घालण्याकरता एवढी साधनं निघाली की त्याला स्वयंस्फूर्तीचे खेळ खेळण्याची गरज राहिलेली नाही. मी खेळलो, तुम्ही खेळलेले असाल. असं संध्याकाळच्या वेळेला दारामध्ये रस्त्यामध्ये पोरं जमली की मग ते एखादं पोरं असं गरगर 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 स्वतःभोवतीच काय करतं, फिरत. आणि जास्त वेळ ते फिरलं की मग त्याला सगळंच फिरताना दिसायला लागतं. तो जरी थांबला, तो थांबला असला
तरी बाकीचं सगळं फिरतंय असं वाटतंय आणि आपणही फिरतोय असं वाटतंय. भोवंडी सरिसे अवघे भोवतची दिसे. भोवंडी सरसे अवघे भोवतची दिसे. फिरला आणि त्याला चक्कर आली. फिरल्यानंतर चक्कर आली. भोवंडी म्हणजे चक्कर. तर त्या तेवढ्या अवस्थेमध्ये मला सगळंच फिरताना दिसतं. बरं दिसतं प्रत्यक्ष. प्रत्यक्ष दिसतं. हे सगळ्यांचे अनुभव आहे ना. बराच वेळ ते फिरत राहत आणि मग ती थोडीशी ती भोवंडी कमी झाली. मग पाहिलं की मग सगळं स्थिर आहे असं वाटतं. नाही तर सगळं फिरायला लागल्यासारखं दिसतं. सगळं फिरतच राहतं. तुकोबारे म्हणतात हा अनुभव आहे की नाही सगळ्याला. मग सगळं फिरतंय कयाला भोवळ आलेले. भोवळ आलेले. सगळं फिरतंय असं नाही, भोवळ आलेले. सगळं फिरतंय असं नाही, भोवळ आलेले. जर सगळं फिरताना दिसत असेल तर समजावं फिरत नाही. घरी कसं काय फिरतील? त्याला काय चाका आहे? घर, रस्ते, बाजूला बसलेली माणसं बसल्या बसल्या असे गोल कसे काय फिरतील? जमीन सुद्धा काय होते? फिरल्यासारखी अशा प्रकारची दिसते. तर असं ज्या वेळेला वाटत असेल त्यावेळेला ज्याला वाटतंय त्याने समजावं की आपल्याला काय आलेले? भोवळ आलेले. ती काही क्षणापुरती भोवळ असते आणि ही अनादिकालाची आलेली काय भोवळ आहे. भोवळ. भोवंडी सरिसे अवघे भोवतची दिसे. आणि याला दुसरं कोणीच कारण नाही. फिरण्याला दुसरं कोणी कारण नाहीये. जे वस्तू फिरतात त्याही त्याला कारण नाहीत. त्याला कारण कोण आहे? ज्याला दिसतंय तोच कारण आहे. वेदांताचा सर्वोत्कृष्ट जगताविषयीचा सिद्धांत आहे दृष्टी सृष्टीवाद. अजातवाद हा मुख्य सिद्धांत. पण अजातवाद एकदम पटणं शक्य नाही होत. मग त्याच्याकरता विवर्तवाद सांगितलेला आहे. विवर्तवादामध्ये दोन प्रकार केलेले आहेत, सृष्टी दृष्टीवाद आणि दृष्टी सृष्टीवाद. मी काल सांगितलं की जगताविषयी जी वेगवेगळी मत आहेत, बोलणं आहे, बोलण्याला शास्त्रामध्ये वाद म्हणतात. काय काही शब्दाचे शास्त्रात आणि लौकिकामध्ये अर्थ खूपच भिन्न आहेत, कधी कधी विरुद्ध आहेत. तर ज्या वेळेला शास्त्रातल्या शब्दाचा अर्थ करायचा असतो त्यावेळेला तो शास्त्रातलाच अर्थ घ्यावा लागतो. लौकिकातला त्या शब्दाचा अर्थ करायचा त्यावेळेला लौकिकातला घ्यावा लागतो. लौकिकातला अर्थ आणि शास्त्रातला शब्द हा घेतला का त्याचा गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही. किंवा लौकिकातला शब्द आणि शास्त्रातला अर्थ घेतला तरी काय होणार? गोंधळ होणार. म्हणून ज्या त्या शास्त्राची परिभाषा ठरलेली असते. लौकिक शास्त्रातली परिभाषा लौकिकामध्ये वापरायची आणि शास्त्रातली परिभाषा शास्त्रामध्ये वापरायची. अनेक अनेक असे शब्द आहेत, खूप शब्द आहेत. संसार, लौकिकात संसार शब्दाचा अर्थ वेगळा. आम्ही संसारी माणसं आहे बा. संसारी म्हणजे बायका, पोरं, घरदार हे असणं, याला काय म्हटलं जातं? संसार म्हटलं जातं. शास्त्रामध्ये संसार हा शब्द, तुकोबारांच्या गाथ्यामध्ये तरी संसार हा शब्द प्रामुख्याने देहा करता म्हणून आलेला आहे. देह हाच काय आहे? संसार आहे. पंढरीशी जारे आल्यानो संसारामध्ये ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनी पंढरीला जा. जे मसूब आहे त्यांनी पंढरीला जायचं काही कारण नाही. कारण तुकाराम महाराज सांगतात पंढरीची जारे आल्यानो संसाराला जे आलेले त्यांनी जायचं, दुसऱ्याने नाही. तुम्ही काय संबंध नाही तुमचा पंढरपूर. असा अर्थ केला तर सगळा घोटाळा होईल. दर्शन, दर्शन शब्दाचा असाच विचित्र अर्थ आहे. मला एकदा जर देवाचं दर्शन झालं, दर्शन हेळा मात्रे,
तया होय मुक्ती. देवाच्या दर्शनाने मुक्ती प्राप्त होते. या दर्शनाचा दर्शन शब्द शास्त्रातला आहे, गाथ्यातला आहे. मग त्याचा तिथलाच अर्थ काय करायला घ्यायला पाहिजे. त्या चरणाचा अर्थ करत असताना आपण व्यवहारातला अर्थ घेतो. शब्द गाथ्यातला, अर्थ व्यवहारातला. आणि हे लॉंग 4-4, 5-5 आणि 7-7 किलोमीटर पर्यंत लाईनी लागते. भगवंताला वंदन करावं तो प्रश्न नाही. वंदन ही भक्ती आहे. भक्तांनी दररोज भगवंताला वंदन केलंच पाहिजे. क्षणोक्षणाला देवाला वंदन केलं पाहिजे. त्याचा प्रश्न नाहीये. प्रश्न आपला हा आहे की शब्द शास्त्रातला आणि अर्थ लौकिकातला. असं मग माणसाची एवढी जी ही असते तत्परता, त्याच्यापेक्षा तुम्ही पहा नेहमी परमार्थ करणारे, भजन कीर्तन करणारे ते नाही दर्शनाच्या रांगेला एवढे उभा राहत. दर्शनाच्या रांगाला कोण उभं राहत? जे तिकडं सगळं करते, जास्त प्रामुख्याने अगदी हट्ट करून तिथं सगळे कुठाने करते. आणि मग त्यांनी हे वाचलेलं असतं, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. आणि त्याला एका पंढरपुरात सगळे मुक्त व्हायचं असतं. मग तो म्हणतो जात का नाही 2 दिवस, पुन्हा 11 महिने 28 दिवस आपलेच आहे ना. मग काय अडचण आहे त्या 2 दिवसात. तेवढा जर थोडासा त्रास काढला तर पुढचा सगळा त्रास वाचतो ना. मग नरकातला म्हणून दर्शन घ्यायचं असतं. शब्द शास्त्रातला आणि अर्थ लौकिकातला. कधी कधी लौकिकातला अर्थ आणि शास्त्रातले अर्थ सारखेच असतात, पण नेहमीच सारखे असतात असं नाहीये. तेव्हा त्या शास्त्राचा विचार करत असताना तो शास्त्रातला जो अर्थ आहे तोच आपल्याला स्वीकारावा लागतो, गृहीत अशा प्रकारचा धरावा लागतो. कशा कुठून आपला विषय निघाला? वाद व्यवहारामध्ये. अहो ते फार मोठा वाद झाला. त्यांचा वाद आहे. तो वाद म्हणजे भांडणं. खपका खपकी असली का त्याला काय म्हणते? वाद म्हणते व्यवहारामध्ये. आणि शास्त्रामध्ये बोलण्याला वाद म्हणतात. त्याच्याविषयी मत प्रकट करणं त्याला काय म्हटलं जातं? वाद म्हटलं जातं. टीका. त्याने लई टीका केली त्याच्यावर, म्हणजे त्याचे दोष काढणं, निंदा करणं, त्याला व्यवहारात काय म्हणतात? टीका म्हणतात. आणि शास्त्रामध्ये असं आहे, त्याचा गर्भित भाव सांगणं, त्याच्यावर विस्तार करणं, त्याच्याविषयी बोलणं, त्याला काय म्हणतात? टीका. आता ते टीका इकडचं इकडे ज्ञानोबारायांनी गीतेवर टीका केली. आहे का? आम्ही तर तेच म्हणतो. माऊलींनी सुद्धा गीतेवर काय केली? टीका केली. आचार्यांनी सुद्धा गीतेवर काय केली? टीका केली. बसा बोंबलत. वाद, जगताविषयी वाद. तर या शब्दाचा वाद, या शब्दाचा अर्थ जगताविषयी त्यांनी आपलं मांडलेलं मत असा घ्यायचा. मत हे जगताचं स्वरूप कसं आहे, या जगताची निर्मिती कुणी केली, कशापासून केली, केव्हा केली, का केली. बरं, जगताकडे पाहिल्यानंतर विचारी माणसाला हे प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहतच नाहीत. आणि त्याचं उत्तर सापडत नाही म्हणून आपण ते प्रश्न तसेच बाजूला ठेवतो आणि समोरच्या कामाला लागून जातो. पण सगळ्यात मोठं आश्चर्य आहे जगत. जगतात आश्चर्य नाही, जगत हेच काय आहे? आश्चर्य आहे. जगत हेच आश्चर्य आहे. काळी माती असते, त्या काळी मातीतून उगवणारी झाडाची पानं हिरवीगार असतात. त्याच्यामध्ये त्याला येणारी फुलं लाल, पिवळी, वेगवेगळ्या रंगाचे असतात आणि जात नाही मरच तो कलर कशाने. हे सगळं काय आहे? आश्चर्यच आहे. एतस्मात् किमिवेंद्र जालम परम यद्गर्भ वासस्थितम रेतश्चेतति हस्तमस्तक पद प्रोद्भूतनानांकुरम पर्यायेन शिशुत्व यौवन जरा पश्यत्यति शृणोति जिग्रति तथा गच्छति अगच्छति एतस्मात् किमिवेंद्र जाल. हे आश्चर्य आहे. अशा प्रकारचं आश्चर्य. जगताकडे पाहिल्यानंतर हे जगत कोणी निर्माण केलं असेल? मग ते ज्यांनी निर्माण केलेलं आहे, निर्माण करणारा जे कार्य निर्माण करतो त्या कार्याचं सगळं त्याला ज्ञान असणार. म्हणजे जगत ज्याने निर्माण केलेलं आहे त्याला जगताचं सगळं ज्ञान असणार. जगत निर्माण करण्याची त्याच्यामध्ये
ताकद शक्ती अशा प्रकारची असणार आहे. निर्माण केलंय तर त्याच्यावर चालवण्याची जबाबदारी आहे, म्हणजे चालवण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. मग असं कोण असेल? कारण सर्वसामान्याचं असं आहे, जगत निर्माण करण्याची ताकद तर बाजूला ठेवून द्या, जगत किती मोठं आहे याचं चिंतन करण्याची बी ताकद नाही माणसाच्या ठिकाणी. हे अपार असणारं जगत नेमकं केवढं आहे, जगत किती मोठं आहे महाराज, याचा शोध अजूनही लागलेला नाही विज्ञानाला. जगत किती मोठं आहे, किती मोठं आहे जगत. प्रयत्न चालू आहेत, काही अंशामध्ये काय आलेलं आहे, यश आलेलं आहे. पण काही अंशामध्ये जसा सागराचा एक बिंदू सापडलेला आहे, अख्खा सागर अजून तसाच आहे अज्ञानामध्ये, अख्खा सागर. केव्हा निर्माण झालं जगत याचाही शोध नाही लागलेला विज्ञानाला. 2 लाख वर्षापूर्वीचे अवशेष सापडले, 5 लाख वर्षापूर्वीचे अवशेष सापडले, अमकं झालं तमकं झालं. नेमकी जगताची सुरुवात कधी झाली, या जगताची सुरुवात नेमकी कुणी केली? या जगाची निर्मिती करत असताना कशापासून हे जग निर्माण केलं असेल? मला समुद्राकडे पाहिल्यानंतर तर माणसाचं डोकंच काम करत नाही. समुद्रामध्ये एवढं पाणी असतं, हे कुणी भरलं असेल समुद्रात पाणी? काय ज्यांनी समुद्र पाहिलेलं नाही त्याची गोष्ट, त्यांनी समुद्र पाहिलेलं आहे महाराज. काय ते समुद्र आहे, काय ते पाणी, किती पाणी असतं, कसं काय पाणी, डोकंच नाही चालत. बाप 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 बाप. काय किती लिटर असेल वाटतं तुम्हाला पाणी समुद्रात? काय समुद्राचं पाणी लिटर, अख्ख्या 3 भाग समुद्राने भारताचे व्यापलेले आहे महाराज. काही घंटे लागतात इकडच्या काठावरून पलीकडच्या काठाला जायला, विमानाला, माणसाला नाही, पोहत नाही, विमानाला जायला काही घंटे लागतात, काही घंटे. भारतात कुठेही जायचं असलं विमानाने 2 तासात जातं विमान. त्याच्यामध्ये ते अर्धा 1 तास तर ते उतरणं आणि चढणं त्यालाच लागत. 1 तासाच्या प्रवासात एवढा वेळ प्रवास करतो ते, त्या विमानाला काही घंटे लागतात. आणि ते एवढं पाणी, हे नुसती लांबी झाली, खोली, त्याची रुंदी. कधी कधी ते विमान समुद्रामध्ये कोसळतात आणि मग त्याचे ते बॉक्स असतात. कशामुळे ते विमानाचा म्हणजे पडलं तर ते शोधण्याकरता पाणबुड्यांना 15-15 दिवस लागतात, ते सापडत नाहीत. एवढे खोल समुद्र आणि एवढं पाणी कुणी भरलं असेल? काय डोकंच चालत नाही तिथं, बुद्धीच बंद करून टाकलं ते शोध करणाऱ्याने बी ते शोध करायचं. त्यामुळे याला मूलभूत घटक कोणते? जगत निर्माण केलं, कधी केलं हेही कळत नाही. कशापासून केलं, त्याला मूलभूत घटक कोणते? काही कल्पना स्वीकारून मग तिथून पुढचा विचार केलेला आहे. पहिल्यांदा माकडं होती, मग त्या माकडाची शेपट जडली, त्याच्यामध्ये उत्क्रांती झाली, नंतर रानटी माणूस झाला, नंतर तो शहरात आला. हे काही पहिलं मानून मग तिथून पुढचा विचार करायला डोकं चालतं. पण ते माकडं केव्हा झाली, ती कोणापासून झाली? मूलभूत अशा प्रकारच्या याच्यापर्यंत बुद्धीच पोहोचत नाही मानवाची. म्हणजेच या जगताची उत्पत्ती करणारा मानव असू शकत नाही. मग कोण असेल, त्याचं स्वरूप काय असेल, कुठे राहत असेल? तो जगाला उत्पन्न करून लगेच संपला का तो अजून आहे? म्हणजे कितीतरी प्रश्न या जगाविषयीचा विचार करायला लागला तर सगळे समोर येतात आणि एकाही प्रश्नाचं काय होत नाही, उत्तर सापडत नाही. तर विज्ञान जसं आता प्रयत्न करताय तसं पूर्वी संतांनी, ऋषीमुनींनी त्याचं संशोधन करण्याचा प्रयत्न केले आणि मग त्याचं संशोधन करून त्यांना जसे जसे अनुभूती आली, जसं जसं पटलं तसं तसं त्यांनी मांडलेलं आहे. त्या मांडण्याला काय म्हणतात? वाद म्हणतात. तर काहींचं स्थूलबुद्धी अशा प्रकारच्या शास्त्रज्ञाचं असं म्हणणं आहे की हा स्वभाववाद आहे, जगत कोणी निर्माण केलेलं आहे असं नाही. मग हे स्वभावताच अशा प्रकारचं सिद्ध आहे.
कर्त्या वाचून वस्तू आपोआप त्याच्या स्वभावानेच परिवर्तित होत असणं, याचं नाव काय आहे? स्वभाववाद आहे. जसं झाड आहे, उगवलं की ते वाढत राहतं, वाढल्यानंतर त्याला त्याच्या कालामध्ये मोहर येतो, त्याच्यानंतर त्याला फळं येतात, ती फळं मोठी होतात, मोठी झाल्यानंतर ती परिपक्व होतात, नंतर ती पडतात, नष्ट होतात. अर्थात याला कोणी करणारा पाहिजे असं नाही, तर आपोआप काय होतं ते त्या वस्तूच्या स्वभावानं, त्या वस्तूमध्येच अशा प्रकारचा स्वभाव धर्म आहे आणि त्या स्वभावानेच हे सगळं घडतं. याला कोणीही करता नाही. यालाच अनिश्वरवाद किंवा स्वभाववाद अशा प्रकारचं म्हटलं जातं. गगनीचा चांदवा कोणी ओढीला केधावा, पवन हिंडत असावा हे कवनाचे मत, रोमा कवन पेरी कवन सिंधुवरी. तर हे सगळं स्वभावता, याला स्वभाववाद असं म्हणतात. काही अंशामध्ये स्वभाववाद जरी ठीक असला तरी मला सगळीकडे स्वभाववाद आणि संगती लागते असं नाही. कुठलाही अदृश्याची कल्पना करत असताना दृश्यावरून करावी लागते. काही दृष्ट अशा प्रकारचे अनुभव असले त्याच्यावरून आपण अदृश्याची काय करतो? अनुमान करू शकतो, कल्पना अशा प्रकारचे करू शकतो. मग असं काही आता घडतंय का की न करता ते आपोआप स्वभावता होतं? दरवाजात एखादा कागद पडलेला असला तरी तो सुद्धा आपोआप तिथून बाजूला जात नाही, त्याला उचलूनच बाजूला टाकावं लागतं. काहीच घडत नाही स्वभावता, काहीच घडत नाही. तो एवढं मोठं जग स्वभावता निर्माण होतं अशा प्रकारचं मानणं हे किती निर्बुद्धपणाचं लक्षण आहे. आपल्या घरचा साधा माठ 20, 25, 30 लिटरचा माठ तो सुद्धा भरल्याशिवाय भरत नाही. तो समुद्र आपोआप भरला. 30 लिटरचा माठ जर भरत नाही आपोआप, तर ज्याची कल्पनाच करता येत नाही एवढं पाणी ज्या समुद्रामध्ये, तो आपोआप भरला. कसं शक्य आहे? विनोदानी गोष्ट सांगत. साक्षर कुटुंब असणार, मी साक्षर शब्द वापरला, सुशिक्षित शब्द नाही वापरला, कारण ज्या अर्थाने तो शब्द वापरला जातो व्यवहारामध्ये, तो अर्थ आणि तो शब्द याचा संबंध नाही लागत. साक्षर हे चांगला शब्द आहे. शिक्षित फार झालं तर मग शिक्षित चांगला शब्द आहे, सुशिक्षित ना. किंवा सु लावायचं असेल तर त्या शिक्षित शब्दाचं विशेषण ते करावं. चांगला शिकलेला, चांगलं शिकलेला नाही. आलं का लक्षामध्ये? सुशिक्षित शब्दाचा अर्थच करायचा असेल तर चांगलं शिकलेला असा नाही अर्थ घ्यायचा, चांगला शिकलेला असा फार तर अर्थ घ्यायचा. नाही तर महाराज भारताची आजी अधोगती वा एवढे आत्महत्या घडतात त्याला कारणीभूत कोण आहे? अशिक्षित नाही, हे सगळे सुशिक्षितच आहेत. ज्याने भारतातला समाज साक्षर व्हावा, भारतामध्ये शाळा निघाव्या म्हणून केवढे प्रयत्न केले त्या कालामध्ये, ते जर आज पाहत असतील तर त्यांना फाशी घ्यावी वाटत असेल त्यांना, की केवढा आपण हा अविचार केला यांना शिकवण्याचा. महाराज जेवढे साक्षर झालेले आहे, शिक्षित झालेले आहे, दुर्दैव हे आहे की त्याने आपल्या शिक्षणाने आपल्या देशाला, देशातल्या जनतेला सुखी करण्याचा प्रयत्न वास्तविक करायला हवा होता. नुसतं लुटायचा प्रयत्न करतात महाराज. नुसतं काही सगळे आहे असं नाही, काही त्याच्यामध्ये अपवाद सोडून द्या, पण अक्षरशः जेवढा जास्त शिकलेला असतो तो लुटतो. कोणाला? आपल्याच देशाला, आपल्याच लोकाला, आपल्याच जनतेला लुटतोय. आपल्याच जनतेला. राष्ट्रभावना, देश भावना, समाज भावना नष्ट होऊन गेले महाराज या साक्षर होण्याने. आणि अक्षरशः एवढ्या संकोचित भावना झाल्या, एवढ्या संकोचित भावना झाल्या, त्याची स्वतःच्या भावाची पोरं अक्षरशः रोडवर खडे फोडत असतात आणि हा विमानाने फिरतो, त्याला काही करावं त्याच्याकरता असं वाटत नाही.
जिथं स्वतःच्या भावाच्या पोराकरता काही करावं असं वाटत नाही, तिथं देशाकरता काही करावं असेल काय असं केव्हा वाटेल, आणि मग जगाची भावना केव्हा त्याच्या डोक्यामध्ये येईल. त्यामुळं चांगलं शिकलेला असा त्याचा अर्थ नाही घ्यावा. नाही का, चांगलं जे आहे तो शिकला नाही, फक्त शिकलेला चांगला आहे. तर असं ते कुटुंब, दोघं इंजिनियर, बापही इंजिनियर आणि पोरगाही इंजिनियर झालेला. पण योगायोगाने बाप हा निरीश्वरवादी स्वभाववादी आणि पोरगा शेश्वरवादी. आता दोघंही शिक्षित असल्यामुळं कधी नेहमी तर त्याच्या कामावरच असायचे, पण कधी मध्ये जर वेळ मिळाली एकत्र आले तर त्याच्याविषयी चर्चा घडायची आणि मग त्याच्यामध्ये त्यांची खटकाखटकी उडायची. शाब्दिक त्याने आपलं मत प्रतिपादन करायचं, त्याने आपलं मत प्रतिपादन करायचं. पोराला वाईट वाटायचं की कसाही असलं तरी आपल्याला जन्म दिलेला बाप आहे आणि हा स्वभाववादी बनलाय, निरीश्वरवादी बनलेला आहे. ईश्वराला याने मानावं, शक्य तितकं ईश्वराला शरण जावं, ईश्वराची भक्ती करावी, स्वतःचं कल्याण करून घ्यावं. ईश्वरच मानत नाही तर मग शरण जाण्याचा प्रश्नच नाही. त्याचा अस्तित्वच जो मानत नाही तर त्याला शरण कसं काय जाणार. काहीतरी केलं पाहिजे आपण, काहीतरी केलं पाहिजे. आपण पुत्र आहे. पुत्र शब्दाचा अर्थ आहे जो नरकातून आपल्या वडिलांना तारतो, त्याचं नाव काय आहे, पुत्र आहे. मग त्याला एक युक्ती सुचलेली आहे. त्याला चित्रकला चांगली अवगत होती. त्याने एक पांढऱ्या शुभ्र अशा प्रकारचा मोठा कागद घेतलेला आहे आणि त्याच्यावर मोराचं चित्र काढून ते रंगवलं. इतकं सुंदर चित्र काढलं, इतकं सुंदर, आणि त्या बापाच्या बैठकीमध्ये दिलं लावून. वडील आले, उघडलं तर ते समोर. त्यांना पहिल्यांदा तर वाटलं की मोर कसं काय मध्ये घुसला. खुंटीवर जाऊन प्रत्यक्ष मोरच बसलेला आहे असं वाटलं. इतकं सुंदर चित्र. ते चित्र आहे असं ज्या वेळेला कळालं त्यावेळेला आनंद झाला, आश्चर्य वाटलं. त्यांनी पोराला बाळू बाळू इकडे. काय पिताजी, अरे हे चित्र तू काढलंस. त्यांना माहिती होतं की आपल्या पोराला चित्रकलेची आवड आहे, तो चित्र पण काढतो, पण प्रत्यक्ष त्याने कधी पाहिलेलं नव्हतं. तू चित्र काढलेलं आहे, ते इतकं सुंदर चित्र तो काढतो. ते जसं काय आपल्याला काहीच नाही. चित्र कसं चित्र नाही बा, मी कशाला तुमच्या खोलीमध्ये येईल. अरे समोर पहा ना, हे चित्र तू नाही काढलं. म्हणले नाही. मग माझ्या खोलीमध्ये मी नसताना कोण आलं. कोणी नाही आलं, कारण मी इथंच आहे. त्याच्या समोरच्या समोर समोर खोली बैठक, कोणी आलंही नाही, कोणी आलं नाही, तू चित्र ठेवलं नाही. मग हे चित्र काय आपोआप आलं. हा पिताजी बरोबर आहे, माझ्या लक्षात आलं. खडखड आवाज आला म्हणून तुमच्या खिडकीतून मी पाहिलं. मग हा कागद माझ्या बैठकीत होता, पण तो तिथून उठला आणि तुमच्या टेबलवर आला. नुसतं पाहतच राहिले त्या तोंडाकडे. तो टेबलवर असं व्यवस्थित झोपल्यानंतर मग त्या सस्पेन्शन उठल्या आणि त्याने रेखाचित्र पहिल्यांदा काढलं. सस्पेन्सचं काम संपलं तर रंगपेट्या सर्र करणं पुढे आल्या. रंगपेट्याने स्वतःचं झाकण उघडलं की ब्रश उठला आणि त्याने स्वतःला रंगात बुडवून हे चित्र काय केलं, रंगवलं. चित्र तयार झालं की मलाही आश्चर्य वाटत होतं. ते उठलं, खुटीला जाऊन बसलं. बापाला तर वाटलं एवढा मोठा शिकलेला पोरगा, याच्या डोक्यावर परिणाम झाला. हा कधी व्यसन करत नाही, काही नाही. ज्या अर्थी असा बडबडतोय, नक्की त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असेल. ते मूर्ख आहे का रे तो. काय झालं बाबा, कागद खाली आला आणि सस्पेन्शन उठली, तिनं चित्र रेखाटलं, रंगपेट्या आल्या. म्हणतो तुला काही अक्कल आहे, एवढा मोठा शिकला, इंजिनियर केलं तुला. का अशा जड वस्तू कुठं आपोआप येत असतात. तो म्हटलं बाबा, एक निर्जीव अशा प्रकारचं चित्र आपोआप तयार झालं असं मी म्हटलो तर मला तुम्ही काय म्हटले, मूर्ख म्हणतात. मग मूर्ख नाही तर काय शहाणा आहे तो. शहाणी माणसाचं बोलतात, हे मूर्खाचंच बोलणे. एक सामान्य चित्र आपोआप तयार झालं असं मी म्हणलो तर तुम्ही मला काय म्हणता,
मूर्ख म्हणता ज्या जगाचं मनाने चिंतन करता येत नाही ते जग आपोआप झालं असं म्हणणारे मूर्खाचे बाप नाही शोभत का? स्वभाववाद हा वेदाला न मानणाऱ्या लोकांचा वाद आहे, चार्वाकाचा वाद आहे, हा अंधश्रद्धा निर्मूलनावाल्याचा वाद आहे. हा जगताविषयी नैयायिकांनी विचार केलेला आहे. गौतम ऋषींनी, कणाद ऋषींनी त्यांनी आरंभवाद मांडलेला आहे. मूलभूत अशा प्रकारचे 9 द्रव्य मांडले. काही स्वरूपाने नित्य आहेत, काही कारण रूपाने नित्य आहेत, परमाणु रूपाने, कार्यरूपाने अनित्य अशा प्रकारचे मांडलेले आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा अशा प्रकारची 9 ही मूलभूत द्रव्य मानून या जगताची आरंभवादाच्या दृष्टीनं संगती लावण्याचा प्रयत्न न्यायशास्त्रकारांनी केलेला आहे. ईश्वराला त्यांनी आत्म्यामध्ये 2 प्रकार मानून जीवात्मा आणि परमात्मा अर्थात ईश्वर, आणि हा ईश्वर या जगाचं निमित्त कारण आहे असं मानलेलं आहे. पण त्यांना त्याच्याकरता मूलभूत 9 द्रव्य मानावे लागले. शास्त्रकारामध्ये असं आहे की जेवढं कमीत कमी मानून काम भागवता येईल तितका प्रयत्न केला जातो. मग सांख्य त्यांच्या थोडं पुढे गेले आणि त्यांनी सांगितलं की नाही, 9 मानण्याची गरज नाही. मग त्यांनी 2च प्रकृती आणि पुरुष जगत अशा प्रकारचे 2च तत्व मांडले. आणि ही प्रकृतीच जगाच्या परिणामाला प्राप्त होते आणि पुरुषाला बंध आणि मोक्ष देण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारचा परिणामवाद कोणी मांडला? सांख्याने मांडला. सांख्य आणि योग अर्थात कपिल महामुनी आणि पतंजली ऋषींनी हा परिणामवाद मांडलेला आहे. पण त्यांच्यामध्येही त्यांनी जगत सत्य मांडलेलं आहे, प्रकृती सत्य मांडलेली आहे, परमात्मा ही सत्य मांडलेला आहे. आणि ईश्वर तर सांख्य मानतच नाही, योग्याने जरी मानला असला तरी जीवही सत्य आहेत आणि जीव व्यापक असून ते अनेक मांडलेले आहेत. मग त्याच्या पुढे व्यास महर्षी गेले, वेदाचा पूर्ण आधार घेतला आणि त्यांनी सांगितलं की मूळ तत्व हे एकच आहे. मूळ तत्व एकच अशा प्रकारचं आहे आणि तो आहे परमात्मा. दुसरं तत्व आहे पण ते वास्तव नाही, काल्पनिक अशा प्रकारचं अध्यस्त या परमात्मा स्वरूपावर आहे. परमात्म्याच्या सत्तेने सत्तावान असलेली ही माया आहे आणि या मायेमुळं परमात्मा चैतन्यालाच भोवळ येते आणि एकाच्या ठिकाणी अनेक दिसायला लागतं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे. हे जगत वास्तव नाही, हे दोरीवर दिसलेल्या सापाप्रमाणे. मग त्याच्यामध्ये हे पूर्वीच हा अध्यास झालेला आहे, नंतर जीव जन्माला आला. याला सृष्टी दृष्टीवाद म्हणतात. आणि ज्या वेळेला वृत्ती बाहेर जाऊन जगाला विषय करते त्याच वेळेला जगत निर्माण होतं. एरवी जगत स्वरूपाने नसतंच अशा प्रकारचं दुसरं मत आहे, त्याला दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. तुकोबरायांनी या अभंगामध्ये दृष्टी सृष्टीवाद मांडलेला आहे. दृष्टी सृष्टीवादाच्या दृष्टीनं ईश्वरही जगाचा करता नाही आहे, जग वास्तव नाहीच आहे. जीवच आपल्या कल्पनेनं जगाची आणि ईश्वराची, बंधमोक्षाची, दुःखाची, सगळ्याची काय करतो? कल्पना करतो. त्याला कल्पनेची भोवळ आली का हे सगळं जगत दिसायला लागतं. जसं भवंडी सरीसे अवघे भोवतची दिसे. जर त्याची ती भोवळ गेली तो निश्चळ झाला आणि मग पाया लागला की मग सगळं स्थिर दिसायला लागतं. तसं कल्पना काढून टाकली की परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाहीये. आपण ज्ञानेश्वरीचा 10वा अध्याय वाचत असताना ज्ञानोबा यांनी गीतेचे 2 खंड मांडलेत.
एक पूर्वखंड आणि दुसरा उत्तरखंड. 9व्या अध्याय ते 9व्या अध्यायापर्यंत पूर्वखंड आणि 10व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत उत्तरखंड. त्यामध्ये एवढं 9व्या अध्यायाचं वर्णन केलंय, एवढं 9व्या अध्यायाचं वर्णन केलंय. ते वर्णन वाचून, कारण 10वा अध्याय आपण कधी वाचतो? 9वा झाल्यानंतरच वाचतो ना. 9वं वाचित असताना एवढं काही आपल्याला फरक नाही जाणवत. आता कोणी मोठी माणसं असतील त्यांना जाणवत असेल तर जाणवत असेल. 8व्यामध्ये 9व्यामध्ये काही विशेष फरक वाटतो का? पहिल्या अध्याय तर 9व्या अध्यायामध्ये असं काही वाटत नाही. पण ज्या वेळेला 10वा अध्याय वाचायला लागतो, ज्ञानोबासारखे वर्णन करतात. 9मी श्रीकृष्णाचे बोलणे, ते 9मीची आची ऐसे मी म्हणे. या निवाडा तत्वज्ञान. आणि मग लक्षात येतं की आपण तत्वज्ञ नाही, आपण अल्पज्ञ आहोत. कारण 9वा अध्याय वाचून गेलेलो असतो आपण. काही विशेष फरक काही जाणवत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, जसं राम रावणाचं युद्ध कशाप्रमाणे झालं हे सांगायचं असेल तर त्याला जगात दुसरं काय नाही, उदाहरण नाही. ते राम रावणाच्या युद्धाप्रमाणेच झालं असं म्हणावं लागतं. सागरात किती पाणी आहे हे सांगायचं असेल तर त्याला दुसरं उदाहरण नाही, सागरा इतकंच पाणी असं म्हणावं लागतं. आकाश किती मोठं आहे असं सांगायचं असेल तर त्याला दुसरं उदाहरण नाही, ते आकाशासारखंच आहे असं म्हणावं लागतं. तसं 9व्या अध्यायात भगवान कसे काय बोलले तर ते 9व्या अध्यायासारखंच बोलले असं म्हणावं लागलं. म्हणजे हे अनुपमेय अशा प्रकारचं 9व्या अध्यायात भगवंताने सिद्धांत प्रतिपादन केला असं ज्ञानोबारांनी वर्णन केलं. मग आश्चर्य वाटतं की असं नेमकं काय सांगितलं 9व्या अध्यायामध्ये देवाने. आणि सांगितलं असेल तर सगळ्या अध्यायात सांगितलं का काही विशिष्ट श्लोकात सांगितलेलं आहे. आणि विशिष्ट श्लोकात सांगितलं असेल तर ते नेमके कोणत्या श्लोकात सांगितलंय, असं काय विशेष काय आलेलं आहे. 9व्या अध्यायातला शेवटचे श्लोक तर असे आहेत की पापी मनुष्य असला त्यांनी जर भक्ती केली तर तोही काय होतो, मुक्त होतो. यत करोशी यदस्नाशी यज्जोशी ददासी यत पत्रम पुष्पम फलम. तो इथूनच जवळजवळ पुढचा सगळा भक्तीपरच सगळे श्लोक आहेत. ते भगवान बोलले की नाही काय माहिती, पण 9व्या अध्यायात ज्ञानोबारायांनी एक विशेष सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे आणि तो आहे जगताविषयीचा कल्पनावाद. ज्ञानोबारायांनी 4-5व्या श्लोकावर टीका करत असताना कल्पनावाद मांडलेला आहे जगताविषयीचा, नाही का? काय ओव्या, आमचा प्रकृती पहिलीकडील भाव जरी कल्पनेवेन लागशील पाहावो तरी मज माझी भूते हेही वावो जे मी सर्व मनोनी. प्रकृती पहिलीकडील भाव, कल्पना म्हणजेच प्रकृती. प्रकृतीचं दुसरं काही स्वरूप नाहीये. कल्पना हेच प्रकृतीचं, कल्पना विद्या त्याने झाला जीव. आणि खूप सुंदर अशा प्रकारचं ज्ञानोबारांनी मुळातच ते प्रकरण पाहणं गरजेचं आहे. हा भाग तिथं मांडलेला आहे आणि बहुतेक तो वाद, तो विषय 9व्या अध्यायात आला असल्यामुळं पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये मग दुसरीकडे नाहीये तो विषय, फक्त 9व्या अध्यायात आहे. आणि म्हणून असं वाटतं की ज्ञानोबारांनी 10व्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायाचं जे विशेष रूपाने वर्णन केलं तो त्या विषयाकडे पाहून केलं असावं असं वाटतं. नेमकं आणखीन काय विषय त्याच्यात या निवाडा तत्वज्ञ झाले. ज्ञानोबारांनीच म्हणलेलं आपल्याला तरी काय करणार. तर हा वाद अति महत्वाचा आहे, कारण अत्यंत अशा प्रकारच्या अजातवादाच्या जवळ जाणारा हा वाद आहे. मुक्त झाल्यानंतर तर अजातवादच अनुभवात असतो तो, कारण त्याला जगत काय होत नाही, दिसतच नाही. तो जगात राहत असला तरी जगत दिसत नाही. जो दिसतो तो काय दिसतो, परमात्माच अशा प्रकारचा दिसायला लागतो. जिकडे पाहे तिकडे बाई, श्रीहरी वाचोनी पाहे तेथे मापमाय. विठ्ठल आहे रखुमाई. परमात्म्याशिवाय दुसरं काहीच प्रतीला येत नाही. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण पाहिजे तिकडे बाप. तेव्हा ही प्रतीच्या अत्यंत जवळचा अशा प्रकारचा वाद आहे तो कल्पनावाद आहे. कल्पना, तो कल्पनावाद तुकोबारायांनी या हे अभंगामध्ये सांगितलेला आहे. भवंडी सरीसे अवघे भवत ठाई राहिल्या निश्चळ. आपलं मन जर
ठाई म्हणजे मूळ स्वरूपाच्या ठिकाणी निश्चळ झालं. निश्चळ सव्याद्यते भगवंतांनी ते सांगितलं. प्रशांत मनसंहेनम योगिनम सुखमुत्तमम उभयति शांतरजसम ब्रह्मभूतम कल्मषम. त्याच्यावरच अर्जुनाने प्रश्न विचारला ना. मन निश्चळ राहिल्यानंतर हे सगळं प्राप्त होईल असं तो म्हणतो. पण मला नाही वाटत की हे साधन कोणाकडून घडेल. मला नाही वाटत हे साधन. देवा तू हे जे साधन सांगितलेलं आहे ना हे अशक्य कोटीतलं साधन सांगितलंस तू. अशक्य. जसं वाऱ्याची मोड बांधणं काय नाही शक्य नाही. वाऱ्याने सांगितलं का रे एक काम करशील का? हो म्हणलं करतो ना. पहा बरं. हो करतो. काही सांगा ना. जीव द्यायचं सांगा. जीव देतो तुमच्याकरता. बोला काय करायचं? जीव पिऊ काय नको देऊ. मग या गटोड्यात वार बांधून आण. धोतर दिलं आणि त्याच्यात काय सांगितलं? वार बांधून आणायला सांगितलं. आता वार कसं काय बांधून येते ते? वायो सुदुष्करम. मन आणि निश्चळ ठाई राहिल्या. निश्चळ ठाई म्हणजे मूळ स्वरूपाच्या ठिकाणी. मन जर निश्चळ राहील. निश्चळ म्हणजे त्याच्यातला चळपणा सगळा म्हणजेच स्थितप्रज्ञ. असं जर मन झालं का आहे अचळे अचळ. मुळात स्वरूपाने ते अचळच आहे. आणि मन निश्चय झालं की त्याचा त्याच रूपाने काय यायला लागतो? अनुभव यायला लागतो अचळ रूपाने. अर्थात या सगळ्या जगताला कारणीभूत आहे ज्याचं त्याचं फिरणं भोवणं मन. अशा मनाची कल्पना ही कारणीभूत आहे. आणखीन दुसरं दृष्टांत देतात. एके हाकेच्या कपाटी तेथे अनेक नाद उठी. एका ठिकाणी कुठं कोणत्या ठिकाणी आता मला निश्चित नाही सांगता येणार. तिथं नुसतं आपण केलं की 7 वेळेला आपल्याला प्रतिध्वनी येतो. 7 वेळेला. कुठं? महाबळेश्वरला आहे का? हा विजापूरच्या त्या ह्याच्यामध्ये त्या गुमुटामध्ये एकदा जर केलं तिथे 7 वेळेला करतात. विजापूरला कोण जाणार आहे? ते विको लावला तरी येतं ना. त्या यंत्राच्या सहाय्याने विको लावला तर ते किती वेळेला काढायचं त्याच्यात ते बटन फिरवलं की ते किती काय वेळेला वाजावं. वास्तविक एकच हाक आहे पण त्या प्रतिध्वनी परत येत असल्यामुळं अनेक हाका अशा प्रकारच्या. तसा एकच परमात्मा आहे. एकच परमात्मा आहे पण अज्ञानामुळं कल्पनेमुळं एकाच परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी हे सगळं अनेकात्मक जगत प्रतीतीला येतं. एके हाकेच्या कपाटी तेथे अनेक नाद उठी. अब्रधावे शशी. हे सगळे उदाहरण आहेत. आणि उदाहरणं कशाचे आहेत की वास्तव नसताना काही कारणामुळं तिथं नसलेलं त्या ठिकाणी काय होतं प्रतीतीला येतं हे सांगणारे उदाहरण आहेत. ढग धावत असतो संध्याकाळच्या वेळेला. पौर्णिमा आहे म्हणा किंवा पौर्णिमेनंतरचे दिवस आहेत. पूर्ण कलानी चंद्र अवकाशामध्ये स्थित आहे आणि खालून ढग सारखे धावत असतात. तर मग ते ढग पळताना नाही दिसत पाहणाऱ्या माणसाला. चंद्र किती जोरात पळायला लागलाय. चंद्र किती जोरात पळायला लागलाय म्हणजे पळतय ढग अब्र आणि दिसतो कोण? चंद्र. अब्र धावे शशी. धावतय अब्र पण शशी धावे अशा प्रकारचं वाटतंय. म्हणजे असे ते दुसरे भासी. जे आहे ते न प्रतीत होता दुसरंच काय होतं भासायला लागतं. आणि या सगळ्याला जर कारणीभूत कोण असेल तर ज्याची त्याची कल्पना. त्याला तुम्ही अविद्या म्हणा, त्याला तुम्ही माया म्हणा, त्याला तुम्ही प्रकृती म्हणा, काय म्हणायचंय ते म्हणा. पण वास्तविकता अशी आहे. शास्त्राने सांगितलेले जे सिद्धांत आहे ते वास्तव आहेत. आणि आपल्याला जे दिसतंय तेही खोटं आहे असं नाही. पण खोट्यामुळं अशा प्रकारचं दिसतंय ते खोटं आहे. जे खोटं आहे ते अशा प्रकारचं दिसतंय ते खोटं नाही. पण जे खोटं आहे ते दिसू लागलेलं आहे. आणि म्हणून शास्त्राचे सिद्धांत आणि आपले अनुभव यांच्यामध्ये तफावत अशी आहे. तेव्हा भोवंडी सरीसे अवघे भोवतची दिसे. ठाई राहिल्या निश्चळ आहे अचळी अचळ. एके हाकेच्या कपाटी तेथे अनेक नाद उठी. अभ्र धावे शशी.